Today's play activity is which is faster, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age 2 to 6 years old. The objective of this play activity is to understand and use the words fast and faster, slow and slower, to learn that objects move at a different speeds. For this we need a large group of students, and material required will be some soft toys or picture cards of vehicles such as tricycle, car, motorcycle, truck, train and buses. Now how we have to play this activity. Introduce the character in the story. We have to read the story Rabbit and the Tortoise. Repeat the story till the children know the story well. Now introduce the characters in the story. Make the children imitate the movement of rabbits and tortoise and move fast and slow across the room. Tell the story using the puppets or picture cards or soft toys. Discuss with children the movement of fast and slow and faster and slower. Now variation is possible here. Place the toys or picture cards of two animals on the table and a little apart. Say that the rabbit is Mr. Fast and tortoise is Mr. Slow. Now distribute the picture cards of the vehicles to the children, or we can keep it on table in the center and let them take turn to place the card either near the rabbit or tortoise and give the reason for their choices. For example, tricycle or bicycle is placed near the tortoise because it is slow, and it is a slow vehicle, and the car is placed near the rabbit because it is a fast moving vehicle. ही प्ले ॲक्टिव्हिटी आहे फास्ट आणि स्लो ह्याच्याविषयी मुलांना माहिती करण्यासाठी. ह्याच्यातून मुलांची आकलन क्षमता वाढते. तर ही ॲक्टिव्हिटी कशी करायची आहे, तर आधी आपल्याला मुलांना रॅबिट आणि टॉर्टॉईस जो कासव आणि ससा होता त्याच्याविषयीची जी स्टोरी होती ती सांगायची आहे, आणि मुलांना पूर्ण स्टोरी कळेल 1 किंवा 2 वेळा आपण सांगू शकतो. त्या पद्धतीने मुलांना सांगायचं, आणि त्यानंतर मग आपल्याला मिस्टर फास्ट आणि मिस्टर स्लो म्हणजे रॅबिट आणि टॉर्टॉईस ह्याच्याविषयी मुलांना इमिटेट करायला सांगायचं आहे की रॅबिट कसा धावतो ते मुलांना धावून दाखवायचं, आणि मग अर्ध्या मुलांना आपण तसं रॅबिट बनवायचं, आणि मिस्टर स्लो म्हणजे टॉर्टॉईस हा कसा धावायचा, तो खूप स्लो धावायचा आणि कसा धावायचा तर ते करून दाखवायचं, आणि मग अर्धा उरलेला जो ग्रुप आहे मुलांचा तो मिस्टर स्लो बनतील आणि ते टॉर्टॉईससारखे चालतील. आणि ह्याच्यासाठी आपण सॉफ्ट टॉईज वापरू शकतो, फ्लॅश कार्ड वापरू शकतो रॅबिट आणि टॉर्टॉईसचे, किंवा आपण त्यांना पपेट्सही दाखवू शकतो. आणि मुलांना उद्देश हाच आहे की मूव्हमेंट जी आहे फास्ट आणि स्लो, किंवा आणखी फास्ट आणि आणखी स्लो म्हणजे फास्टर आणि स्लोअर ह्याच्यामधला डिफरन्स, ह्या शब्दांमधला डिफरन्स आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या ॲक्शन आहे त्याच्यामधला डिफरन्स, की फास्ट कसं आणि आणखी फास्टर कसं, स्लो कसं आणि आणखी हळूवार कसं, तर ह्याच्यामधला मुलांना डिफरन्स कळावा ह्याच्यासाठी त्या ॲक्शन्स करून दाखवायच्या आहे आणि मग मुलांना करायला सांगायचं आहे. ह्याच्यामध्ये एक व्हेरिएशन असं आहे की आपण टेबलवर एक रॅबिट आणि टॉर्टॉईसचं फ्लॅश कार्ड ठेवू शकतो, किंवा सॉफ्ट टॉय असेल तर ती ठेवू शकतो, आणि मधात ज्या व्हेकल्स आहेत म्हणजे ट्रक आहे, ट्रेन आहे, बस आहे, मोटरसायकल आहे, कार आहे किंवा बायसिकल आहे, तर ह्या वाहनांचे पिक्चर कार्ड्स असतील, फ्लॅश कार्ड्स असतील, किंवा छोट्या छोट्या खेळण्यांमधल्या त्या वस्तू असतील तर त्याही ठेवू शकतो. आणि मुलांना कॅटेगराईज करायचं आहे की ह्या ज्या वस्तू ठेवलेल्या मधात त्याच्यापैकी कुठलं फास्ट आहे आणि कुठलं स्लो आहे. जसं सायकल आहे तर ती हळू जाते, कारपेक्षा हळू चालते ती, म्हणून ती मिस्टर स्लोच्या कॅटेगरीमध्ये जाईल. आणि जशी कार आहे तर ती खूप फास्ट पळते, मग ती रॅबिटच्या कॅटेगरीमध्ये जाईल, म्हणजे फास्ट व्हेकल आहे म्हणून. तर अशा पद्धतीने आपल्याला हा गेम शाळेत खेळायचा आहे आणि घरीही आपण हा करू शकतो. आणि परत आपल्याला हा कन्सेप्ट लक्षात आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाहिजे तसं व्हेरिएशन आपण घरी करू शकतो. आपल्याकडे घरी असणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या आपण वापरू शकतो, आणि इतरही खेळणे आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो.
म्हणजे तुम्हाला बॉल घ्यायचा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे बॉल्स घ्यायचे असतील आणि असतील अवेलेबल घरी, तर त्याच्यातूनही आपण तो गेम खेळू शकतो. किंवा इतरही कुठले खेळणे असतील किंवा ॲनिमल्सचे आपल्याकडे टॉईज असतील, छोट्या छोट्या प्लास्टिकचे ॲनिमल्स असतील, तर त्याच्यातून कुठल्या ॲनिमलची कशी मूव्हमेंट असते, तो फास्ट असतो की स्लो असतो, ह्याचीसुद्धा आपण माहिती मुलांना सांगू शकतो.